पोचू शिवनेरीला। मंडळी आपण आलेलो आहोत मोरे। सो आजच्या प्लॅनसाठी गाडी रेडी झालेली आहे इको। आता आम्ही चाललोय CNG भरायला। तुषारदा ड्रायव्हर, पाठी पब्लिक आहे तसं की बसणार आहे। तर पहिले CNG फुल करू, मग रात्री आम्ही इकडनं आपल्या प्लॅनसाठी प्रस्थान करू। तर मंडळी फायनली आम्ही इकडनं निघालो आहे। गाडी आपली रेडी आहे। पाठी आपल्यासोबत पप्पा पण येत आहेत। तर चला इकडनं निघूया। अर्धी पब्लिक आता आपण घेणार आहोत। अर्धी पब्लिक आता आपली येते। पाटील पण आला आहे। जाऊ पुढं? हां बसा ना पुढं। तर चला, ठाणे टू जेजुरी प्लॅन ऑन 31 डिसेंबर। तुषार शिंदे इथं ड्रायव्हर। तर हे बघा ही तिघं माकडं इथे उभी आहेत। हो माकडांनो चला की, चला चला चला। निघायच्या आधी आता गाडी खाली 2 लिंबू आणि नारळ फोडणार आहे। थांब जरा की फोडून बघ लगेच। आय शाबास कडक। जयकोट जयकोट, जय मल्हार। गाडी फुल एकदम सगळे रेडी। चला आता आपण बसू पार्टी। आमचा हॅपी न्यू इयर गाडीमध्ये झालेला आहे। 12 वाजून गेलेले आहेत। मस्त गाडी चालली आहे 60च्या स्पीडला। सगळ्यांना हॅपी न्यू इयर। 5.93 CNG भरलेला आहे गाडीमध्ये। तर इथे कुठेतरी आपण थांबले CNGसाठी। आता आपण इकडनं निघू। तर आत्ता आम्ही इकडे टी ब्रेक घेतला आहे कोंडवा गावात। इथे गाडी उभी आपली इको। पाटील आणि हा पाटील चाय की चिस्की घेताना संपला चहा। तर मंडळी आता आम्ही इथे हॉल्ट घेतलेला चहा ब्रेकसाठी। पाठी तुषार काच वगैरे पुसून घेते, मस्त क्लीन करते। तर आता अर्धा एक रस्ता राहिला आहे। तर आता आपण पोचू शिवनेरीला, सॉरी जेजुरीला। तर जेजुरीला जाऊ मस्त आणि गड चढायला घेऊ। तर मंडळी आता वाजले 3:25 आणि आता आपण इकडे कडेपठाराला पोचलो आहे। तर पूर्ण अंधार आहे। तर आता आम्ही थोडा 1 तास झोप काढू आणि मग नंतर आम्ही गड चढायला घेऊ। तर चला, आपली गाडी इथे उभी आहे। मंडळी अर्धी झोपेची तयारीत आहेत। 4:23 आपण कडेपठार चढायला घेतोय। इथे पप्पा, बाकी इकडे मित्र। तर चला जाऊया। चला मंडळी, कडेपठार। हा आमचा पाटील साहेब हां थोडे थकलेले आहेत। हां, आणि काय झालं पाटीलला? त्यांना चक्कर आल्या टाईप झालेलं, तर थोडं आम्ही थांबलेलो इथे। हां, आणि फुल पॉवर बँक सारखे चार्ज झालेले आहेत। हां, पाणी पिऊन बघू आता कितपर्यंत आमची साथ देत आहेत सोबत। त्यांना दूध पावडर आणून दिली मी। हां, हितेशने आमच्या दूध पावडर आणून वगैरे दिलेली। धन्यवाद। पप्पा पण इकडे गड चढतात। पप्पांनी पण ठाम मानला की आता मी गड चढणारच। आता काकड आरती चालू झालेली आहे। तर जाऊया आपण। तर आता बानुबाई मंदिर तिकडे पोचलो आहे। अजून इकडं वरती चढत चढत जायचं आहे। इथे आपली मंडळी, अर्धी मंडळी वरती पोचलेली आहे। अर्धा गड आपण सर केला आहे, अर्धा गड आपल्याला सर करायचा आहे। चला, पहिली कमान कडेपठाराची देवस्थान। ते आपल्याला हे वीरभद्राचं मंदिर लागलं आहे। तर इथे हे रस्त्यात लागणारे हे राम मंदिर
इथे हे मारुती मंदिर आणि आता दुकानं चालू केलीत. हो हो. जेजुरी कडेपठार राम मंदिर शिलालेख शके 1759. तर ज्यांना कोणाला वाचायचं त्यांनी व्हिडिओ पॉज करून वाचावे. तर आत्ता टाईम झाला 5:54. आता काकड आरतीला सुरू होईल. दुकानं वगैरे ओपन केली आता. मारुती मंदिर. चला जाऊया. बरोबर 6 वाजता काकड आरती सुरू झालेली आहे. हो काढलं. तर फायनली सकाळ सकाळ काकड आरती घेतली. दर्शन झालेलं आहे आपलं. तर आता आपण जाऊ नाश्ता विष्टा करू आणि मग खाली उतरून दुसऱ्या देवस्थानाला जाऊ. विकी कुठे आहे? इकडे छान असा सनराईज झालाय आणि हा मस्त असा व्ह्यू. सगळे फोटो काढतात. आता आमचा एक फोटो निघणार आहे. सकाळच्या काळोखात काहीच दिसत नव्हतं आणि आत्ता हा निसर्ग बघा. हा मध्ये असा रोड आणि या साईडला दरी आणि त्या साईडला दरी आणि इकडे हा मस्त सूर्य. सुंदर असा व्ह्यू सूर्य. आणि इथून हा रस्ता, ज्या रस्त्याने आपण आलो तिकडे काहीच दिसत नव्हतं, पूर्ण काळोख. आणि इथे या साईडला पूर्ण सकाळचा नाश्ता मिसळ. सगळे लागलेत नाश्ता करायला. एवढी भूक लागली यांना. तर चला आता आपण नाश्ता करून घेऊ आणि पुढे आपण प्रस्थान करू. योगेश शेठ काय म्हणताय? यो परगा आपल्यामध्ये नवीन जॉईन झालाय. येलय कॉमेडी आहे. योगेश आणि पाटीलची गट्टी जाम चांगली जमली आहे. कुठे माहिती आहे का? सिमेंटचा रोड माहिती आहे का? ती एवढीशी. हा काय म्हणता भावेश गुरुजी? कुठून गाडी स्लीप होते? भावेश गुरुजीचं व्याख्यान. काय आता पहिला त्याला पोहोचवता ते. तर आता आपण चालू इकडनं मोरगावला. तो
तोपर्यंत आपण जरा आराम करू. का रे विचारपूर गाडी चालवते. पप्पा पुढे बसले. अबे तुझे ते 4 मधले चढून त्याचा 5 किलो वजन कमी होईल. करू का? तर मंडळी आपण आलेलो आहोत मोरेश्वर मोरगावला. चला आपण जाऊया. मोरगाव गणपतीला जाण्याचा रस्ता. तर आता आपण चालू आहे मोरगावच्या गणपतीला. श्री मयुरेश्वर मंदिर श्री क्षेत्र मोरगाव. तर चला जाऊया. खूप लाईन लागली. आपला इथे टाईम जाणार आहे या लाईनीमध्ये. गणपती बाप्पा लवकरात लवकर दर्शन करावं रे. दुपारचं जेवण व्हेज हंडी. तर लवकरात लवकर जेवण करून घेऊ. हे काय आहे? ही व्हेज कोल्हापुरी आणि व्हेज हंडी आहे. तर हे हॉटेल आहे गीतांजली प्युअर व्हेज देहू रोडच्या इथे. इकडे आता आम्ही जेवण केलं. तर मंडळी आता आपण आलो देहू गावला संत तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये. तर त्याला दर्शन करूया. मंदिरात दर्शन करण्यासाठी मार्ग. सांगता का? हळे मराठी तर मंडळी फायनली देवगावच्या इकडे संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे. तर तिकडचं पण दर्शन झालेलं आहे आमचं. तर आत्ता आम्ही इकडनं घरी निघू. तर हा व्लॉग इकडेच एंड करतो मी. आय होप हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया. गाडी घेतली आहे. जय श्रीराम. भेटूया आपण नवीन व्लॉगमध्ये. असंच पुन्हा एक नवीन ट्रिप काढू आपल्या मित्रांसोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.